चल श्रीकला थांब, श्रीकला थांब ना. थांबायचंच नाहीये का तुला? विषयच नाही. हा काय तमाशा चाललाय? माझ्या घरात चोरी करणार. माझ्याबद्दल बोलायचंय ना, मी बोलते. हे बघ, शेवटचं विचारते. जे काही झालं ते आपापसात मिटवू शकतो ना आपण. नाही, तुला हे वाढवायचंच आहे का? हो, विषयच नाही. चल. श्रीकला मी इंदूच्या वतीने मी तुझी माफी मागतो ग. असं नको करू. आधीच तू आम्हाला बेघर केलंस ग. प्लीज असं नको करू. ए तू बोलत राहा. कानाला ऐकायला ना खूप चांगलं वाटतंय मला. मी बेघर केलंय, मी बेघर केलंय. वा वा वा, हा हा. चल बाजलो. ए बाज झाला. हे बघ, तुला सोडू व्हायचा होता, उगवलास. पण हे प्रकरण पोलीस स्टेशन मध्ये आणायची काय गरज होती? गप का तू? हे बघ, मी तुला शेवटचं विचार. गप्पा म्हटलं ना. चल सरक रे. अध्यक्ष, चल मोठ्या बाई. सोडत नसतेस मी तुला. श्रीकला ऐक. चोरी करतेस का आमच्या अगं, सर श्रीकला. सर ही इंद्रायणी दिग्रसकर आमच्या घरी चोरी करायला आली होती. व्यंकट महाराज दिग्रसकरांची शिष्या. माहिती आहे मला, त्या वकील सुद्धा आहेत. मी स्वतः रंगे हात पकडले हिला. झालं तुझं बोलून? बोलू का आता? इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आमचं घर बळकवलंय म्हणून. हीच ती बाई आहे, जबरदस्तीनं घुसून आमच्या घरात राहते. ही आणि हिचा बाप. काय बोलतेस तू? हा? ए घरघुशे, जे खरं आहे ना तेच बोलते. सर सर ते घर आमचं आहे आणि ते घर दिग्रसकरांचं आहे. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. ते घर आमचं आहे आणि हा त्याचा पुरावा. आणि हे पेपर्स खरेत बर का, यांच्यासारखे खोटे नाहीत. तुम्ही बघून घ्या. प्रूफ शिवाय बोलायचं नसतं ना श्रीकला. घे पुरावा. सर, तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, काही हरकत नाही. सर सर तुम्ही पेपर्स का बघताय? मी पकडून आणलेल्या गुन्हेगाराला बघा ना. ही बाई आमच्या घरात दिवसा ढवळ्यात चोरी करत होती. चोरी. तुमचं म्हणणं पटतंय मला. इंद्रायणी चुकल्या. तुम्ही असं करायला नको होतं. सर खरंच सॉरी, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणून सरळ घरात घुसायचं? मग नाही तर काय.
साहेब तुम्ही ना या बाईला आतमध्येच टाका, त्याशिवाय सुधारणाऱ्यातली नाहीये ही. हे बघा, तुम्ही मला माझं काम शिकवू नका. मी बोलतोच आहे ना त्यांच्याशी. इंद्रायणी चुकल्यात हे मला पटतंय. पण तुम्ही तरी कुठं बरोबर आहात? हे व्यंकू महाराज यांच्यासारख्या सज्जन माणसाला तुम्ही घराच्या बाहेर काढलत. सर त्या घराचं गहाणखत आहे आमच्याकडे. पेपर्स त्यांच्याकडे सुद्धा आहेत. आणि हे कागदपत्राचं काम म्हणजे सिव्हिल कोर्टाचं काम. यात पोलीस काहीच करू शकत नाही. पण पण हिने आमच्या घरात. घर त्यांचंच आहे, पेपर्स आहेत त्यांच्याकडे. स्वतःच्याच घरात घुसल्याबद्दल कशी अटक करायची त्यांना? सर सर हे बरोबर नाहीये सर. मग ठीक आहे, तुमचे पेपर्स दाखवा आणि चूक ठरवा. श्रीकलाबाई, व्यंकू महाराज आणि डिग्रजकर कुटुंब यांचं या विठूच्या वाडीत काय स्थान आहे हे फक्त मलाच नाही तर संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. तुम्ही त्यांच्याशी रॉंग वागलात. अय, आता बोल की, आता का थोबाडाला कुलूप लावून ठेवलंय? अरे बापरे, असले भोकरासारखे डोळे. बघ माझ्याकडं, किती मोठे डोळे करून बघ. माझ्या अंगाला काही भोक पडत नाहीत. मोठ्या बाई. ए आवाज खाली. तेच बोलणार होतो मी पण. त्याचं काय श्रीकलाबाई की तुमच्या सगळ्याच गोष्टींकडे आमचं लक्ष आहे. श्रीकला, तुझे पप्पा पोपटराव ते जरी इथं आले नसले ना तरी सुद्धा इन्स्पेक्टर साहेबांचं त्यांच्यावर पूर्ण लक्ष आहे बघ. करेक्ट. अय, काय आता कशाला थांबली इथं? काय जेवण आहे? चल निघ. तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही आलात बाबा? काय करणार होतो आम्ही तिथे येऊन? काय करणार होतो म्हणजे? हा, ही सगळी लढाई माझ्या एकटीची आहे. मी तुम्हाला 1000दा सांगितलं की गाफील राहू नका, गाफील राहू नका. हे सगळं ना तुमच्यामुळेच झालंय बाबा. वा वा, शाबास. श्रीकला, तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना आपल्याला नडला, आमचा नाही. तू त्या डॉक्टरला घरात येण्याची परमिशन दिली, तो त्या हिंदीला घेऊन आला आणि त्या हिंदीने काय केलं हे आपण बघतोच आहे. पण ह्यामुळे तुमची चूक झाकली जात नाहीये. ए, आमच्याकडे बोट दाखवताना एक विसरू नको. एक बोट आमच्याकडे पण अख्खा हात तुझ्याकडे वळतो. तो डॉक्टर ह्या घरात आला आणि हा राडा झाला. जगायला ना पैसे लागतात बाबा. हा, पैसे. तो डॉक्टर आहे ना, तो येऊन आपल्याला पैशांची मदत करणार होता ना, म्हणून त्याला या घरात घेतलं मी. हो का? पैसा पैसा पैसा, तुझा हा पैशाचा छानपण आहे ना, तोच आपल्या अंगाशी आलाय. माझ्यावर आरोप लावू नका पोपटराव. ए श्रीकला, बापाला नावानं पोपटराव म्हणते का? हो, कारण तुमच्या त्या कागदाच्या एका चिटोऱ्यावर तुम्ही दिग्रसकरांची अख्खी जायदाद बळकवायला निघालाय. त्याच चिटोरीच्या जोरावर तू या घरामध्ये उभी आहेस, हे विसरू नको. टेम्पररी. हा, टेम्पररी उभे आहोत आपण या घरात.
पण जर परमनंटली उभं राहायचं असेल ना तर ह्या घराचे एकूण एक कागदपत्र आपल्याकडे पाहिजे. त्या तुमच्या एका कागदाच्या चिटोऱ्यावर काही होणार नाहीये. आता तू आम्हाला दुसरी देत बसणार आहे का? तुम्ही काय वेगळं करताय मग? तुम्ही दोघे कुत्र्या बांधण्यासारखी का म्हणताय? वा, ही आली बघा काळ्या कपड्यातली मांजर आम्हाला शिकवते. कुत्र्या मांजरासारखं भांडू नका. आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नको. आपल्या पायरीने राहायचं, कळलं का? ठीक आहे, कळलं मला. शिकला, माझ्या पैशांची काय सोय केलीस ते सांग. पैसा पैसा, नुसता पैसा पाहिजे हिला. हे काय हावरड बाई आहे ही? मी हावरट बाई? पोपटराव, मी जर हावरट असते ना तर माझ्या स्वतःच्या पदरची पुंजी खर्च केली नसती अर्कासाठी. थँक्यू. हा, थँक्यू सो मच रत्ना, तू इतकं केलंस आमच्यासाठी. पण प्लीज आत्ता पैसे मागू नकोस. मागू नको म्हणजे? का मागू नको? अगं परिस्थिती काय बघत नाहीयेस का तू? काय चाललंय इकडे? हे बघ, तू थोडे दिवस थांब, मी तुला डबल. मला आत्ताच्या आता पैसे पाहिजे. ठीक आहे, पैसे पाहिजे ना तुला? हा, त्या दिग्रसकरांची तांब्या पितळ्याची भांडी असतील ती घे आणि भंगारात विक. आणि जे काही पैसे येतील ना ते तात्पुरते ठेव तुझ्याकडे. ते भंगार विकून असे कितीसे पैसे येणार आहेत? भंगार सोबत आम्हाला विकते का? नको, त्यापेक्षा त्या भंगार विकलेलं परवडेल. पैसे तरी मिळतील. हे अति करशील ना तर माती होईल तुझी. तसंही तुमच्यासोबत राहून मातीतच चालले ना. ते राहिल्यापेक्षा निघून गेलेलं बरं. मिळतं काय होते? फुकटचं काम करा आणि यांची बडबड ऐका नुसती. या रत्नीचं काहीतरी केलं पाहिजे, नाही तर ही रत्नी आपल्या अंगाशी येईल. आपल्याला ना रत्नाची गरज आहे आता. हा, त्यामुळे हे जे काही तिचं चाललंय ना सहन करण्याशिवाय पर्याय नाहीये. इंदे बस. काय झालं मोठे बाई? यावेळी मला इथं का बोलवलं? काय झालं? काय होणार आहे इंदे? आपलं घर गेलं, हाताशी आलेला पोरगा गेला, असं रस्त्यावरती राहायची वेळ आली. अजून काय होणार आहे? हे बघा मोठे बाई, जे झालं ते वाईटच आहे, पण त्याचा किती उश्रमा करणार आहात तुम्ही? माणसानं पुढे काय होणार आहे याचा विचार केला पाहिजे. हे बाई, आता इथं माझ्यासाठी प्रवचन नको करूस तू. कळतंय मला समजा. मला आधी सांग, तू घरातनं निघताना माझ्याबद्दल कुणी काही विचारलं का? मग नारायणीताई, शकुंतला काकी विचारत होत्या तुम्ही कुठे आहेत. मग काय सांगितलंस? मी म्हणलं असतील इथंच कुठेतरी आसपास. आणि तू घरातनं बाहेर पडली तर तू कुठं चालली हे नाही विचारलं? विचारलं ना, मग मी सांगितलं की ते बचत गटाचं काम होतं म्हणून चाललं. बरं झालं बाई तू सांगितलंस. मोठे बाई, पण तुम्ही मला अजून सांगितलं नाही की तुम्ही कशासाठी बोलवलं मला इथं. महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. म्हणजे तुला आठवते का, म्हणजे ज्या वेळेला तू इन्स्पेक्टरच्या हातामध्ये ते कागदपत्र दिले आपल्या घराचे मंदिराचे, त्यावेळेला श्रीकलानं तुझ्याकडे पाहिलं. कशी पाहत होती ती? आठवते का तुला तिची अवस्था कशी झाली होती? अरे आतून दाबोदन आणला असणार तिचं आणि तिच्या त्या बापाचं पोपट्याचं. मूर्ख आहेत ती लोक. त्यांच्या लक्षातच येत नाही की खोटाच्या पत्री गोटा हे लिहिलेलंच असतं. आणि समोरनं गोटा आला का तिसऱ्याच माणसाला पुढे करायचं. यासली नासकी माणसं आहेत. आता कुणाला पुढं करणार? त्या रत्नाला? वय तेच वाटतंय मला, म्हणून तर मी तिची वाट पाहते. पण ती बाई हातीच लागत नाही. पण एकदा का ती माझ्या हाती लागली ना का त्या दोघांच्या विरोधात मी तिला उभं करते बघ. इतकं सोपं नाहीये मोठे बाई. माहितीये ग, अशी कोणतीच गोष्ट सोपी नसते. आता पहा,
आपल्याला आपल्या घराचे कागद मिळाले, पण घर मिळालं का अजून नाही ना? मिळणार आहे पण हा मिळणार आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला वकिलांकडे जायला लागेल. हो मग कधी जाणार? ते जरा दुसऱ्या गोष्टीतच हा नाही, मी निंबाळकर वकिलांशी बोलून ठेवलं, ते भेटणार आहेत आपल्याला लवकर. तेव्हा त्यांना भेटूया, मग नियोजन करूया, मग त्या रत्नाकडे पाहूया. हा चालतंय. सर हे ते कागदपत्र. सांगा काय होऊ शकेल ते. बाजूलाच इतक्या चांगल्या वकिलीनबाई बसल्यात, त्यांनी कल्पना दिलीच असेल ना. कागदपत्र चोख आहेत, कोर्टात निकाल तुमच्याच बाजूने लागणार. पण सर घराचा ताबा अजून त्यांच्याकडेच आहे. हा आणि ते ताब्यात ठेवण्यासाठी ते सगळे प्रयत्न करणार. सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, तारखांवर तारखा. त्यामुळे केसचा निकाल लागायला वेळ मात्र लागणार. याचा अंदाज आला होता मला. पण सर आमचं घर आम्हालाच मिळणार. पण वेळ म्हणजे किती वेळ? कोर्टाची कामं आहेत, प्रोसिडिंगला वेळ लागतो. आत्ता काही सांगता यायचं नाही. अशा वेळी प्रतिवादी तारखा घेत राहतो, पण निकाल तुमच्या बाजूनेच लागेल, खात्री बाळगा. मी लवकरात लवकर पेपरवर्क सुरू करतो. थँक्यू सर. येतो आम्ही. हो या, आणि काही काळजी करू नका. थँक्यू. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मनी विराजित. तुका म्हणे माझे हेच सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने. विठुराया अरे कुठे गेलायस तू? तुझं सगुण रूप जोपर्यंत या डोळ्यांना दिसत नाही, तोपर्यंत जीवाला चैन नाही बघ. अहो नका इतकी निराश हो, सगळं काही ठीक होणार आहे. बघा ना, इंदूला घराचे कागदही सापडलेत. हळूहळू सगळं नीट होईल. घर मिळेल ग शकू, पण डोळ्यासमोर जर विठुराया नसेल तर आयुष्यात काही राम नाही बघ. काळजी करू नका, विठुराया येईल परत. चला काहीतरी खाऊन घ्या. इच्छा नाहीये शकू. असं काय करताय? असंच वागत राहिलात तर तब्येत बिघडेल तुमची. चला. प्रत्यक्ष विठुरायांनी येऊन मला दृष्टांत दिला. त्यांनी सांगितलं की त्याच्या भक्ताला त्रास होतोय, पण मी श्रीकलाला त्याचा भक्त समजण्याची चूक केली. त्याला खरं तर इंदूविषयी सुचवायचं होतं, पण मी दादा विठूची वाडी नाही नाही, काय आगाऊ माणूस आहे, कामच करायची नसतात यांना. मोठ्या बाई, अहो तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन नाही सूट होत बघा, आणि मी असताना तर नाहीच नाही. अहो विश्वास ठेवा, आपलं घर आपल्यालाच मिळणार आहे. तुझ्यावरती विश्वास आहे ग, पण आपलं घर आपल्याला कधी मिळणार आहे हे या वकिलांना सुद्धा माहिती नाही. कायद्याच्या गोष्टी आहेत मोठ्या बाई, कोर्टात सगळं सिद्ध करावं लागतं. हे बघा,
थांबण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आपल्याकडं. असं कसं? पर्याय आहे की. कसला पर्याय? रत्नाला फोडायचं. तिला जर फोडलं ना त्यांच्यापासून तर गोपाळच्या खुनाचे साक्षीदार तयार होतील. तिने जर कोर्टात साक्ष दिली तर गोपाळला न्याय मिळेल आणि सगळ्या दिग्रसकरांना त्यांचं घर. हे पा, दोघं नालायक खडी फोडायच्या लायकीचे. त्यांना लवकरात लवकर जेलात पाठवलं पाहिजे. खरे मोठ्या बाई, पण हे सगळं करायचं कसं आहो? ती रत्ना लय कारस्थानी आहे, साधी सुधी बाई नाही. अशी सहजासहजी आपल्या गळाला लागणार नाही ती. आज एक नंबर काम झालं आपलं. भंगारवाले चला, रद्दी पेपर बाटली भंगारवाले चला, भांडी द्या पैसे घ्या, चला भांडी द्या पैसे घ्या. मोठ्या बाई, अहो हे आपल्या घरातले भांडे दिसतात. भंगारवाले. ओ दादा, ओ दादा, अहो मोठ्या बाई, आपलीच भांडी आहेत की. हो ग इंदे, या आपल्याच घरातली भांडी आहेत. ओ दादा, कुठून आणली तुम्ही? पूर्ण दाम मोजून घेतली ती भांडी, फुकट नाही. कुठून घेतलीत आणि कुणी विकले? ते विठ्ठल मंदिर जर एक वाडा आहे, तिथल्या बाईनं दिली भांडी. म्हणजे श्रीकला. अहो ते आमचंच घर आहे. म्हणजे कसं सांगू तुम्हाला मी? ते तुम्ही व्यंकू महाराजांना ओळखता का? व्यंकट महाराज दिग्रसकर. हा, अहो हे त्यांच्याच घरातले भांडे आहेत. बाप्पा, त्यांच्या घरातली भांडी आहे ती. होय. अहो दादा, आमच्या परस्परी भांडी विकल्या गेली. तुम्ही प्लीज हे आम्हाला परत द्या. आम्ही वाटल्यास तुम्हाला पैसे देतो त्याचे. हा, त्या देवमासाची घरातली भांडी. चूक झाली माझ्या हातून आणि त्याचे पैसे घ्यायचे. आबा तोबा, मला पैसे पण नको आणि भांडी पण नको. ही घ्या. इंदे, व्यंकट भाऊजींनी किती कमावलंय. किती आदरानं बघतात लोक त्यांच्याकडे. लय अभिमान आहे मला माझ्या गुरूंचा. महाराज, काय सुरू आहे तुमचं? सांगा बरं मला. काय झालं इंदू? काय झालं म्हणजे? शकुंतला काकींना किती घोर लागलाय. तुम्ही काय खात नाहीत, काय बोलत नाहीत, हसत पण नाहीत, दिवसभर इथं काम करताय. का त्रास करून घेताय एवढा स्वतःला? मग आणखीन काय करू इंदू? ही जमीन आणता दादाची आहे. तिथं आयुष्यभर कष्ट करायचे असं ठरवलंय मी. आणता दादा आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेला, त्यासाठी मीच जबाबदार आहे. आणि त्यांनी ज्या गोपाळचे प्राण वाचवले त्या गोपाळला शेवटी मी नाहीच वाचवू शकलो. तुझ्यावर अविश्वास दाखवला, विठुराया मला सोडून निघून गेला. आता आयुष्यामध्ये मी दुसरं काय करणार? हीच माझी शिक्षा आहे किंवा आयुष्यभराची मिळकत आहे असं म्हण. महाराज,
तुमची मिळकत काय आणि किती आहे ना त्याची पदोपदी प्रचिती येते मला. अहो, आदर्श आहात तुम्ही लोकांचा. या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत इंदू. नाही महाराज, विठुराय शपथ, आज मला तुमच्या थोरपणाची पुन्हा एकदा प्रचिती आली. त्या देवमासाची घरातली भांडी चूक झाली माझ्या हातून. ही भांडी मी तुम्हाला परत देतो. महाराज, त्या माणसानं भांडी तर दिलीच, वर 1 रुपया पण घेतला नाही. आहो, लोक तुमच्या पुढे स्वार्थाचाही विचार करत नाहीत. हे तुमच्या वागणुकीमुळेच ना, तुम्ही निर्माण केलेल्या आदर्शामुळेच झालोय हे. महाराज, ही तुमच्या आयुष्यभराची मिळकत आहे. अगं पण विठुराया मला सोडून निघून गेलाच ना. तो येणार आहे, मी वचन देते तुम्हाला. आता मला तुझाच आधार आहे इंदू. आणि मला तुमचा आणि तुमच्या शिकवणीचा. मोठ्या बाई, तुमच्या पण मनात तेच सुरू आहे का जे माझ्या मनात सुरू आहे? पैशाला मोहताज झाली असणारी माणसं म्हणून घरातली भांडी कुंडी विकायला काढलीत. ते चोरीचे दागिने त्याचे पैसे केले ते पण संपले असणार तिचे. इतके पैसे संपले आणि तुमचे चोरलेले 1 लाख ते पण? अगं, खादाड माणसाला अख्खी तिजोरी सुद्धा कमी पडते, तिथे लाखाची काय गते. पैसे संपलेत, हाव नाही. तुम्हाला सांगते, पैशांमुळं या तिघांमध्ये लई भांडणं होत असतील बघा. अगं, नक्की होत असणार. सगळं पैशासाठीच तर चाललंय. काय त्यांच्याकडे आता पैसे नाही आणि कष्ट करून पैसे येण्याचा काही मार्ग नाही. भांडणारच ना ती लोक. मोठ्या बाई, या बापलेकीचं ठीक आहे, यांना घ्यायचा होता बदला, पण या रत्नीचं काय हो? ठीक आहे, पैशासाठी करत असणार समजा. म्हणजे हीच ती वेळ आहे त्या तिघांमध्ये फूट पाडण्याची. खरंय, त्यांच्या गोटात शिरण्याची आणि श्रीकला पोपटरावाला शिक्षा करण्याची. हिंदे, आता डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे त्यांच्याकडे. घे तुझे पैसे. अरे वा, आज दगडी काळजाला पाजर फुटला म्हणायचा. हे जास्त आगाऊ बोलू नकोस हा. आणि हे बघ, आता काही दिवस आमच्या डोक्याला अजिबात पैशांची भुरभुर करायची नाही. नाही करणार. एकदा पैसे मिळाल्यानंतर मी कशाला भुनभुन करू? हे काय, 50,000 रुपये मागितले होते, हे फक्त 20,000 आहेत. मिळतील ग, बाकीचेही मिळतील लवकर. कधी? मी मेल्यावर? ए, तुला शेवटचं सांगते, आगाऊ बोलू नकोस जास्त. हे आता मिळालेत ना, ते घे पैसे. तुला जेव्हा अर्क हवा होता तेव्हा माझ्याशी खूप गोड बोलायची. माझ्यामुळे ना तुम्ही या घरात आलात हे विसरू नका. मला माझे पूर्ण पैसे पाहिजे श्रीकला. असे तुकड्या तुकड्यांनी नको. श्रीकला, कळलं ना आता? कळलं ना तुला?
मी तुला हे सगळं आधीच सांगितलं होतं. अगं एक पैशाची लायकी नाही हिची आणि तू हिला 20,000 रुपये देतेस. ए बघतेस काय, तुला नकोय ना पैसे, नकोय ना, चला आणि इकडे लेख. हे अति होतंय पोपटराव. अति होतंय ना, मग अजून थोडा वेळ जरी इथे थांबली ना तर तुझी माती होईल, कळलं? अरे दिमडीची लायकी नाहीये तुझी आणि पैसे पाहिजे किती? 50,000. अरे हॅड लेख. माझी गरज होती तेव्हा तुम्हाला माझी लायकी आठवली नाही. ए तुझी लायकी तेव्हाच मला माहित होती, पण गरज होती ना आमची, म्हणून तुला सहन केलं. मला सहन केलं तुम्ही? नाहीतर काय. पोपटराव तुला बघायची का तुझी लायकी? ए रत्ना, माझ्या बाबांशी नीट बोलायचं हा? मग ते बोलले ते त्यांचं चुकलंच आहे. रत्नाचे पैसे द्या तिला परत. हे बघ, मी तुला बोलले ना की तुझे पूर्ण पैसे देईन मी. अगं थोडे दिवस थांब ना, माझ्यावर विश्वास नाहीये तुझा? मला तुमच्या दोघांवर पण विश्वास नाही राहिला. नाही उरला ना विश्वास, मग आता तुला एक दमडी सुद्धा मिळणार नाहीये. चल निघ, निघ इथून, निघा तू, सांगून ठेवतो तुला, नाही तर तुझ्या कंबरड्यात घालीन. चल निघ. अहो बाबा, काय करताय तुम्ही हे? मला हवं तेच करतोय आणि हे सगळं आधी करायला हवं होतं मी. ए चल निघ इथून, निघ. हट. पोपटराव शांत व्हा. अगं तूही शांत हो ना जरा. चल इंदू, तू दुकानावर जातो मी. हा, तो इम्रान बिचारा एकटाच वाट बघत असेल माझी. किती दिवसापासून एकटाच सांभाळतोय. हे अगं तू आणि आई ते निंबाळकर वकिलाकडे जाणार होते ना, काय झालं त्याचं? गेलो होतो ना, त्यांचं हेच म्हणणं आहे की निकाल आपल्या बाजूनच लागणार आहे. अरे वा, मग मग काय, थांबावं लागेल ना अजून, खूप वेळ लागेल. घ्या, म्हणजे श्रीकला आणि पोपटराव महिन्याने महिने आता तिथं कब्जा करून राहणार. अगं इंदू, अगं तुझं वकिलीचं नॉलेज लावून त्यांना बाहेर काढ ना. प्रयत्न करू. त्याची काही खात्री आहे का मला? बरं ठीक आहे, येतो मी. गरज रो रत्ना मरो, हाच विषय दिसतो या पोपटरावचा. मला घरातून निघून जा म्हणतो. त्याला माहित नाही मी किती बेकार बाई आहे. त्याची अशी वाट लावे ना मी आता. काय हे श्रीकला, ह्याच्या पायी आपल्याला काही महत्वाचं बोलायचं असेल तर कुठं कुठं जाऊन बोलायला लागतं. बोल, काय झालं? अहो मला तर रत्नीबद्दल बोलायचं होतं. काय ती तुला भेटली की काय? भेटली नाही, दिसली. रागान अशी लाल बुंद झाली होती, तन करत कुठतरी चालली होती. काय सांगतेस? ही लाख मोलाची संधी आली बघ आपल्यापाशी. या संधीचा आपण फायदा घ्यायचा बघ. आता तर आपण त्या रत्नाला फोडायचं आणि पोपट्या आणि श्रीकलाला जोडायचं. मोठ्या बाई, इतकं सोपं नाहीये ते. ही रत्नी पण त्यातलीच आहे. सारखं आपलं सोपं नाही सोपं नाही, येडी आहे का ग तू? अगं
ती रत्नी काय त्यांच्या बरोबर प्रेम आहे म्हणून आहे का? पैशासाठी आहे ना. पैसा भला भला माणसांना फोडतो. ती रत्नी काय चीज आहे? नाही म्हणजे आपल्याला नाही जमणार. पण आपल्याकडे अशी एक व्यक्ती आहे जी आपल्यासाठी हे काम करते. कोण मोठ्या बाई? हॅलो, मी सांगते तिथे यायचं. महत्वाचं काम आहे. कळलं का जावई बापू? निघ, जा. या घरात राहण्याची काही गरज नाहीये. हे असं सगळं नका बोलू हो तुम्ही रत्नाला, प्लीज. रत्नाशी असं वागणं ना महागात पडेल आपल्याला. अरे हड, अवकात काय तिची? पोपटराव लांडगे कुणालाही घाबरत नाही. प्रश्न ना तुम्ही घाबरण्याचा नाहीच आहे. आपण खूप मोठ्या मुश्किलीने इथे पोहोचलोय बाबा. म्हणून काय झालं? म्हणून काय झालं? परिस्थिती बिकट आहे म्हणून बदलणारा हा पोपटराव लांडगे पाटील नव्हे. याआधी आम्ही माझातच जगत होतो आणि पुढेही माझातच जगणार आहे. आता या असल्या रत्नी पत्नीची गरज नाही आपल्याला. तुमचा हा माझच ना तुम्हाला एक दिवस मातीत घालणार आहे बाबा. अहो बदला बदला, जरा स्वभाव बदला स्वतःचा, नाहीतर त्या स्वभावाला बुरड तरी घाला. त्या रत्नाला दुखावणं हे आता परवडणार नाही आपल्याला. या घराच्या कागदपत्रांबाबतीत गाफील राहिलात ना तुम्ही. आता प्लीज माणसांबाबतीत तसं करू नका. अगं सतत सतत पैसे मागत असते. कुठून देणारे पैसे? वायदे तर करू शकता ना तुम्ही. वायदे करता येतात ना, पण ती 4 शब्द ऐकवते. अहो मग त्या ऐकून घ्यायच्या. हे बघा बाबा, ती रत्ना कशीही असली ना तरी तरी आपण तिला जरा सांभाळून घ्यायला हवं. एक नंबरची भिकरडी बाई आहे आणि तू ऐकून घेतेस ना, म्हणून ती आपल्या डोक्यावर बसून मिरे वाटते. मिरे. तुम्ही माझं ऐकणारच नाही आहात का? नाही, या बाबतीत आम्ही स्वतःचंही ऐकणार नाहीये. या माणसाला ना काही सांगून उपयोगच नाहीये. करा काय करायचं ते करा. करणारच करणारच. आम्हाला पाहिजे ते आम्ही करणार आहे. पोपटराव लांडगे आता त्याला हवं तेच करणार. या असं यांचं. सासूबाई, अहो दाजी, जावई बापू, ते डोक्याला काय झालं? काय झालं? गाडीवरनं घसरलो, पडलो, थोडस खर्चटलंय. दवाखान्यात होतो, मलमपट्टी लावून घेत होतो, तेवढ्यात तुमचा फोन आला. म्हणून गायगायत आलो इथं. आणि तुम्ही दोघी इतक्या रात्री इथं काय करताय? हा, मला कशासाठी बोलवलं? अहो एक महत्वाचं काम होतं म्हणून तुम्हाला बोलवलंय. हे असं महत्वाचं काम असलं की विंजे सरकारांना बोलवलंच जातं. ऐका ना, आधी काम तर ऐका. सांगा, आज्ञा करा. एक काम करायचं, ते पोपटराव आहेत ना त्यांच्या घरी जायचं. त्यांच्या घरी ती बाई राहती. हा, ती रत्ना माहिती ना आम्हाला. तिचं काय? आता तिला जाऊन भेटायचं.
तिला भेटायचं? अहो ती कशी आहे, किती डेंजर दिसते ती. मग त्यात काय? अहो तुम्ही काय कमीच आहेत का? तुम्ही पण विंजे सरकार आहे, घाबरता की काय? नाही, आम्ही नाही घाबरत. मग आता असं करायचं, त्या पोपटरावाच्या घरी जायचं, तिला जाऊन भेटायचं. तिला भेटून श्रीकला आणि तो पोपट्या या दोघांपासून फोडायचं. काय सांगताय तुम्ही? खरं तेच सांगते. नुसती सांगत नाही तर तुम्हाला आज्ञा करते. अहो स्वतःला सिद्ध करायची ही एक नामी संधी आहे, त्याचा वापर करायलाच पाहिजे तुम्ही. दाजी बरोबर आहे. नाही ते बरोबर आहे, पण हो ते तिच्याकडे काय ते अर्क बिरक काहीतरी ते आहे ना, ते तिने मला पाजलं तर आम्ही परत येड्यासारखं करू, येडवून जाऊ. नको नको. अहो असं काही नाही होणार दाजी, तिने काही दिलं तर प्यायचंच नाही. काय होणार आहे मग? पक्का ना? पक्का. हा, पण मला सांगा, ती रत्ना का फुटेल? पैशासाठी भले भले फुटते, ती का नाही फुटणार? कळलं? आता आलंय ध्यानात विंजे सरकारांच्या. आता तुम्ही बघाच त्या रत्नाला विंजे सरकार कसे गोळ्यात घेतात ते. कारण आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. हा पोपटराव ना सतत माझ्यासारखा बोलतो, सतत आम्ही करून बोलतो. बडी बडी बाते भीक मागून खाते, पोरीच्या जीवावर फुकटचा खातो आणि माझ्यावर रुबाब दाखवतो. मला घरातून निघून जा म्हणतो. मी जर गेले ना ते हो बाई. होतील टप्पट. हे बघा, आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही आम्हाला मदत करा. कसली मदत? कोण तू? हो, असं काय करताय? ओळखलं नाही? हा, ते डोक्याला लागलं ना, पट्टी बांधली त्याच्यामुळे ओळखलं नसेल तुम्ही. अहो आम्ही प्रेमनाथ विंजे सरकार, प्रिन्स ऑफ तामणगाव. बरं, दुसरी ओळख सांगतो तुम्हाला. दिग्रजकरांचे एकुलते एक जावई. काय काम आहे? सांगतो, पण इथे नको. जरा बाजूला या, इकडे या जरा. अहो चला, घाबरू नका. चला चला चला. हा, थांबा 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 थांबा. कसली मदत पाहिजे तुला? अहो तुम्हाला म्हणावं काय, आपण एकमेकांना ना आदर दिला पाहिजे. बरं ते जाऊ द्या. काय झालं, त्या पोपटरावांनी दिग्रजकरांना घराच्या बाहेर काढलं. आम्ही घर जावंय, त्याच्यामुळं आम्हाला पण घराच्या बाहेर निघावं लागलं. मग अहो मग काय, ते मंदिरात राहायचं ना कंटाळा आलाय आम्हाला. सतत घंटांचे आवाज येत असतात. सतत कोणी ना कोणी येत जात असतं. प्रायव्हसी नावाची गोष्टच राहिली नाहीये. वैताग आलाय आम्हाला. सतत पूजा 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 वैतागलोय आम्ही. मग काय, तुम्ही आम्हाला या त्रासातनं बाहेर काढा. तुम्हाला बाहेर काढून माझा काय फायदा आहे? तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देऊ. हे बाबा, तू घर जावई माणूस, तू काय पैसे देणार? विंजे सरकार आहे आम्ही. तामणगावला ना खूप मोठी इस्टेट आहे आमची. ते आता आमच्या आनंदीबाईंना कमिटमेंट दिली, तेवढ्यासाठी आम्ही इस्टेट सोडून इथं आलोय. नाही तर वाडा बंगला जमीन जुमला सोनं नाणं पैसा अडका भरपूर आहे आमच्याकडं. हा, हलक्यात घेऊ नका आम्हाला. पैसे देशील? तुम्ही म्हणाल तेवढे. त्याबद्दल काय काम करावं? आमच्या भरभराटीसाठी फक्त पूजा करायची रोज. पण माघारी फिरणार नाही ना? विंजे सरकारांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेख.
न पुसणार न मिटणार. तर मग डील पक्की ना? धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे. विंजे सरकारांनी काटा फेकला, रत्नारूपी मासा गळाला लागला. आता सन्मान्य सासूबाई आणि पाठराखीन माईंचा प्लॅन सक्सेसफुल होणार. कोणी हाय का हात? महाराज 2 दिवसापासून उपाशी हाय. काय खायला मिळेल का महाराज? या ना, या बसा बसा, तुम्ही आत बसा, या. महाराज महाराज द्या हो, लय भूक लागली महाराज, द्या हो काही खायला. हे घ्या पाणी प्या. महाराज महाराज काही काही खायला द्या हो महाराज, भूक लागली आहे. देतो देतो. पाणी तर प्या. शकुंतलानं जे माझ्यासाठी खायला ठेवलंय तेच द्यावं आता याला. ठीक, लय उपकार झाले. जेवा जेवा. तू परत आलास. महाराज भूकेल्याला घास दिला, लय उपकार झालं महाराज, लय उपकार झालं. विठुराया, आत्ता इथं डोळ्यांसमोर होतास ना तू? का तू माझ्या समोर आहेस हा सुद्धा भासच झाला मला. बास नाही महाराज, अहो हा विश्वास आणि अविश्वासाचा खेळ आहे. अहो विठ्ठलाच्या भक्तावर हा विश्वास म्हणजे साक्षात विठ्ठलावर विश्वास बर का. विठ्ठलावर विश्वास. यांना सगळंच माहिती, हे नक्की आहेत तरी कोण?
महाराज तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता आणलाय, नाश्ता करून घ्या. कान्होबा, अरे आत्ता इथे एक माणूस बसला होता. तू येताना दिसला का तुला कुठे आजूबाजूला? नाही महाराज, मी कोणी माणूस नाही बघितला. अरे आत्ता इथं बसला होता. जेवला तू इथे काय? मीच वाढलं त्याला आणि आत्ता. अहो नाही महाराज, खरंच नाही पाहिला मी. विठुराया, तूच होतास ना? तूच आला होतास ना माझी चूक दाखवून द्यायला आणि माझे कान धरायला? आणि मी मात्र जावई, एवढं तडकाफडकी कशाला बोलून घेतलं? अहो सासूबाई, इतकी मस्त बातमी आणली ना आम्ही, तुम्ही ऐकली ना आनंदाने उड्या माराल. ते मारूच हो, पण बोला की. आता उगीच नमनाला घडाभर तेल नको. काय झालं सांगा. अहो ती रत्ना आहे ना, रत्ना, तिला आम्ही बरोबर बाटलीत उतरवलंय. हा म्हणजे आपलं म्हणणं त्या रत्नाला पटलंय आणि ती आता भेटायला पण तयार आहे. दाम करी काम बाट राखीन बाई. दाजी, एक नंबर काम केलं बघा तुम्ही. थँक्यू. ते आहेच, पण त्या रत्नाला भेटायचं कुठं? हा, कुठं भेटायचं? हाय एक जागा, कुठं? सांगते लवकरच. ए इंदे, आलेच मोठ्या बाई. जा. आता हिच्या डोक्यामध्ये ना पवन चक्क्या सुरू झाली. खरं काय ते? हे बघा, ही ती नोटीस आहे त्या नालायक हिंदीने पाठवलेली. अरे असे एक काय, अशा 50 नोटिशी जरी आल्या ना तरी सगळ्यांना पुरून उरेल हा ऍडव्होकेट ब्रह्मराक्षस BCom LLB. ते ठीक आहे, पण आपल्याला निरर्थक आणि पोकळ गप्पा नकोय. आय वॉन्ट रिझल्ट. 1001% रिझल्ट मिळणार. या ऍडव्होकेट ब्रह्मराक्षसने आतापर्यंत हजारो मॅटर फिक्स केलेत, इकडे तिकडे गेलेत. माझ्या समोर एकही वकील न्यायालयात उभा राहू शकत नाही. म्हणजे आता सुद्धा काम आपल्याला हवं तसंच होणार? होणार म्हणजे काय, प्रश्नच नाही. अरे तुझ्या जन्माच्या अगोदरपासनं हा ऍडव्होकेट ब्रह्मराक्षस या प्रोफेशन मध्ये काम करतोय. तुझ्या बापाला पण मीच बाहेर काढला. दुसरा कोणी वकील लावला असता ना तर हा तेव्हाच लटकला असता. असू दे, हे मात्र खरं आहे बरं का. पण श्रीकला, तुला एक सांगतो, हे ब्रह्मराक्षस जे आहेत ना, या वकील साहेबांची एक खासियत आहे. ते कुठलीही केस फायनल करतच नाही, पेंडिंग ठेवतात. पेंडिंग स्पेशलिस्ट आहे. पेंडिंग स्पेशलिस्ट म्हणजे? म्हणजे समजा एखाद्या केसचा निकाल आपल्या मर्जीप्रमाणे लागत नसेल तर ते मॅटर खेचतो मी. खेचत राहतो, तारखा पडत राहतात, टाइम जात राहतो. आलं का लक्षात? म्हणजे आपल्या केस बाबतीतही तुम्ही तेच करणार ना? त्याला काही पर्याय नाही. आता पुरावा नसल्याचे असे पुरावे सादर करतो ना आता की निकालच लागणार नाही. म्हणजे
प्रत्येक तारखेला प्रत्येक हेरिंगला कोर्टाची नवीन तारीख घेतो. असा खेळ खेळेल ना मी आता की वेळ लागेल तुझ्या त्या इंद्रायणीला आणि त्या दिग्रसकर फॅमिलीला. वाह क्या बात है हा? पप्या बोला. ब इंद्रायणी दिग्रसकर, काय आज्ञा? आज्ञा नाही, मदत हवी. अहो तुम्ही फक्त बोला हो. बर, मला सांग, तुझ्या कनेक्शन मध्ये असा कोणी श्रीमंत मित्र आहे का रे, ज्याचं घर असं जबरदस्त पाहिजे, त्यात राहणारा कोणीतरी करोडपतीच आहे असंच वाटलं पाहिजे बघ. अगं आहे की शार्दूल सराफ आहे ना, त्याचं घर आहे बघ. त्याचं घर पाहिलं की डोळे फिरतील, दिपतील आणि अशी मिच 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 करायला लागतील बघ. बघणाऱ्याच्या फ्युजा उडतील असला बंगला आहे बघ. आणि हा, एक नाही 3 बंगले. तू सांग फक्त कुठला बंगला पाहिजे. बेस्ट. मग चटकन त्याला फोन कर आणि त्याला सांग आपल्याला त्याचा बंगला हवाय 1 दिवसासाठी. लगेच करतो. पण घर कशासाठी पाहिजे? जाळ टाकायचंय एका मासळीसाठी. कोणती मासळी? वेळ आले की कळलंच तुला. आता सांगायला खरंच वेळ नाही. तू पटकन त्याला फोन कर आणि बंगला 1 दिवसासाठी मागून घे. मी बाकीचे काम करून येते. हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. 1 दिवसासाठी बंगला. हॅलो शार्दूल शेठ. आदू, आज तारकांनी चहा पाठवलाय बघ. अरे वा. हे घे. महाराज. अहो विठ्ठलाच्या भक्तावर विश्वास म्हणजे साक्षात विठ्ठलावर विश्वास बर का. इंदू, त्या वकिलाला भेटल्यानंतर काही बोलणं झालं का त्याच्यासोबत पुन्हा? अरे सांगायचंच राहून गेलं बघ तुला. त्यांनी पोपटराव आणि श्रीकरेला नोटीस पाठवली. आतापर्यंत पोहोचली पण असेल त्यांच्याकडे. चला, मोठं काम झालं म्हणजे. हो, ते सांगत होते की नवीन जज आलेत. तसं त्यांनी आपली केस त्या जज साहेबांच्या कानावर टाकलीये. मी काय म्हणते, तू पण एकदा भेटून घेतो का त्यांना? अगं त्यांना वेगळं वाटायला नको. अरे का वेगळं वाटेल? आपली बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे. ती मांडायला कमी नाही पडायचं. आधी ते पण आहेच. मग काढशील ना वेळ? हो, ते वकील साहेबांशी बोलून घेतो आणि जातो भेटायला. काळजी नको करू इंदू, ही केस आपणच जिंकणार. जज साहेब, थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून मला दिला, मला भेटण्याची परमिशन दिली. खरंच थँक्यू. अहो केस जेन्युइन असली की आम्ही भेटतोच. बोला. सर, ते हे व्यंकट दिग्रसकर म्हणजे कीर्तनकार व्यंकट महाराज दिग्रसकर ते तर नव्हे? हो, तेच. आणि तुम्ही त्यांचे कोण? त्यांचा पुतण्या आहे मी. त्यांचे भाऊ अंताजी महाराज दिग्रसकर, त्यांचा मुलगा. क्या बात आहे. अरे किती वर्षांनी भेटलात तुम्ही. कसे आहात? मी बरं आहे, पण तुम्ही कसं काय ओळखतात? हो, मी अगदी लहानपणापासून तुम्हाला ओळखतो. लहानपणापासून कसं काय? मला काही कळलं नाही. हो, मी तोच ज्याच्या गावात बऱ्याच वर्षांपूर्वी पूर आला होता. तेव्हा वेंकू महाराजांनी आमच्यासारख्या अनेकांना आसरा दिला या विठुरायाच्या मंदिरात. तिकडे निघोजकर महाराजांचे लोक देखील होते. तेव्हा त्यांनी आम्हाला जेवायला दिलं, आसरा दिला
त्या पुरामुळे आम्ही अक्षरशः रस्त्यावर आलो. घर, शेती, गाव सगळं उद्ध्वस्त झालं. तेव्हा एक बाल कीर्तनकार इंद्रायणी होत्या. त्यांनी कीर्तन केलं आणि आम्हाला मानसिक आधार मिळाला आणि म्हणूनच आम्ही इथवर पोहोचू शकलो. त्या कीर्तन करतात का अजून? हो करते कधी कधी. त्या तुमच्या बायको आहे माझी. अरे वा, अधोक्षज, किती लकी आहात तुम्ही. ते तर आहेच. व्यंकू महाराजांनी आमच्यासारख्या अनेकांना आधार दिला म्हणून आम्ही आज इथवर पोहोचू शकलो. व्यंकू महाराजांसारखा देव माणूस हा खोटा असूच शकत नाही. तुमची बाजू न्यायाची असणार आणि तशी असेल तर तुम्हाला जी जी कायदेशीर मदत लागेल ती मी नक्की करणार. थँक्यू सर. व्यंकू काकाची पुण्याई आयुष्यभर पुरणार मला. श्रीकला, हे सगळं काय सुरू आहे? तू का अशी तणतण करत बोलतेस माझ्याशी? हा, तुम्ही त्या दिग्रसकरांच्या विरोधात वकील उभा केला का? करावंच लागणार ना. आपल्याला जर या घरात राहायचं असेल, ही जमीनही आपल्याच नावावर हवी असेल ना, तर दिग्रसकरांच्या विरुद्ध वकील उभा करावाच लागणार. अशी तशी नाही मिळू देणार मी त्यांना ही जमीन आणि घर. वकील फुकट तर येत नाही ना? ऑफकोर्स नॉट. पैसे मोजावे लागतात त्यासाठी. म्हणजे वकिलाला पैसे द्यायला आहे तुमच्याकडे? हा, फक्त तुम्हाला रत्नाचे पैसे द्यायचे नाहीये. रत्ना, मी बोलले ना तुला की मी काही दिवसात देईन तुला पैसे. हा, देते देते देते. अगं नुसत्या वायद्याने पोट भरत नाही. आता देते, उद्या देते, हेच चाललंय तुझं. तू त्या दिग्रसकरांची तांब्या पितळाची भांडी विकलीस ना, त्यातून मिळाले असतील ना पैसे. मग भागव काही दिवस. वा, ते भंगार विकून ना 1000 रुपये सुद्धा येत नाही. भांडी विकून म्हणे. ऐक ना रत्ना, काही दिवस भागव, मी तुला नक्की पैसे देते. ते जमणार नाही. मला माझे पैसे दे श्रीकला. मी आज पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. तू काही कर, मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. माझे पैसे दे. ए बाई, शांत बस जरा. माझ्या डोक्याची बुणबुण करू नको तू. देते मी तुझे पैसे. हा, बाजूला हो, चल. कटकट करते नुसती माझ्या डोक्याशी. वेळेत पैसे दिले ना तर कटकट होत नाही. गप ग. $20,000 आहेत. अगं 50,000 मागितले होते श्रीकला. माहितीये का मला, जेवढे होते पैसे तेवढे दिले ना तुला. आता शांत बस. जा बरं, माझं डोकं खाऊ नको आता. जा.